मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीपाद श्री वल्लभ चरित्रमधला अध्याय 32वा ऐकणार आहोत। या अगोदर आपले 31 अध्याय झाले। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। आणि श्रीपाद श्री वल्लभ हे चरित्र असे आहे की सर्व दरिद्रतांचे नाश करणारे आहे, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारे आहे। फक्त पाहिजे विश्वास आणि मनाने श्रद्धा, तर आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे। त्या चॅनलवर मंत्र 108 वेळा दररोजचे चालू असतात। तर त्या चॅनलला ज्यांना 108 मंत्र हवे असतील त्या चॅनलला भेट द्यावी। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 32वा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो ओंकार स्वरूपा विश्वचिया माय बाप निवारुनी पाप तापा भक्ता रक्षसी वात्सल्या। जे पर्वतांच्या गुहातिनी जपी तपी ते अट्टाहासिनी हूड किती तुझ परी तू भजनी रंगसी भक्ता सवे शुभद तव स्मरण करी भरण पोषण अनन्य भक्तांचे मरण धन्य हो तव कृपे। ज्या चित्ता जळला तव छंद तव भजनी जो हो धुंद सोडविसी जयाचे बंद कृपाळू माते परी। तुझी त्रेता योगी अवतारून सर्वस्वांचे दान करुणी समर्पणांचे उदाहरण स्वय आचरून दाविसी सदया रे कृपाघना। भक्त जनरंजना न विसरो तव चरणा दान हे देई मज घडो यम नियमांचा योग सरो निशेष भवरोग भक्ता भोग्य भोग मिटो त्रिपुटी तव कृपे। वंदन सदा तव पदा जे सकल सौख्यदा निवारिती विपदा अर्चने तयाच्या। जे नम गुरुवे म्हणती टळती तयांच्या आपती मिळे सकल संपत्ती होता श्री गुरुकृपा। भक्ता सवे प्रभू दर्शनास शंकर भट येती कुरु गडीस असे दिव्य दर्शन खास घडले तयांना। कृपाळू स्वामी भक्तांच्या भाग्यांचे संत कृपेने श्रोत्याचे जे अखंड पारणे कथामृताचे लाभत असे भक्तजना। श्रीपादांच्या दिव्य शरीरातून निगती तेजोमय किरण करुणा तेजस्वी नेत्रातून वाये प्रेम ज्ञान ही पाहताच दिव्य मूर्ती ती चिता लाभे सहज शांती ब्रह्मात्म चैतन्य दीपती कोंदले सबवती येता रवी सन्मुख लाभे जेवी प्रकाश देख तेवी ऐपसे ज्ञान प्रेम सुख पुसे घर भक्तांच्या निराकार तव साकारले सगुण मानव रूपी शोभले आनंद भाव विभोर डोले। पाहता नयनांनी श्रीपादानुग्रह जवळी केसी भाग्य लाभे नमस्कारांसी शांती वात्सल्य प्रेमासी लाभे अनुभूती अलौकिक तन मन हृदयास लाभे अवर्णीय आनंदास करिता चरण स्पर्शास जडत्व वीरे चिन्मय डोही शरीरातून कृष्ण वर्णांकृती येई शंकर भट आश्चर्य अनुभवती त्यांच्याच परी दिसे ती न जाणती रहस्य हे सांगती स्वामी तयाशी पालेस तव पाप शरीरासी पुण्य पुरुष तव शरीर निवासी हीच जाण मुक्ती तू। शास्त्र नर जन्म मिळता सद्यादी सत्कर्म आचरिता दैवी गुण संपादिता जळे पाप शरीर हे विहित कर्मे करून करून घ्यावे उपजीविक पुरते धन मोक्षार्थ राहावे तप प्रधान उद्दिष्ट ब्राह्मण जन्माचे अन्यथा नाम पात्र शास्त्र न हो तया ब्रह्मज्ञान तेत नसे समाधान धन याचक दरिद्री तो जाना पिता आजोबा दोघे जण होते आदर्श शास्त्र माता आजी पतिव्रता महान स्मरणे सहार पापांचा सहज बोलणे श्रीपाद प्रभूंचे हितोपदेशी कल्याणांचे दक्षिण असते स्पर्शभूमीचे करिता होय नवलतेत निगे प्रकाश ज्योत वामांगातून यज्ञ सामग्री प्रकटे त्यातून फुले तळे फळे रत्ने अग्नी देखुनी वाट विस्मय बहु पाप पुरुष व भय कंपित अज्ञापिती पाडण्या अग्रित मौनीची पडता तो त्यात भस्म होई श्रीपाद कृपे भडका उठे शंकरभट शरीरे कळ उळवणी ते त्यासी पुकारारी मने वाचवा त्रिपुरारी हे लावले घरुणा घन करुणा भरित नेत्रातून दिव्य तरंग निघून स्पर्शता शंकरभटा लागून शमे दाह तेवदा सुखद शीतल स्पर्शाने दाटे अंतरंग आनंदाने जेवी कुंडली उथातपणे सरे जाणीव नेणीव सहज प्रवास अतिंद्रियाचा हारपे फसार द्वैतांचा आला मुक्काम समाधितांचा निजानंगी दंग तो सांगती शंकरभट स्मरण होता मध्यान काळ जाण स्नान ऐनिक आठवून स्वामी आले भिक्षिसी स्पर्शिती भिक्षा दिव्य हस्तांनी प्रोक्षिती ती कमंडलू जलांनी थोडे अन्न काकबडी लागून ठेवती काढून ते धबा कमंडलू जे भक्ता प्रोक्षती अनुज्ञा भोजनांची देती मजसी निकट पाचरती करीतो उघड झाप नयनांची
ते साध मधुर घालणे, ते कृपा व्याकुळ पाने, अन्न करी चांदी पात्र प्रकटणे, हलव्याने पूर्ण ते धवा, आश्चर्य नंदमनी वाटत कृतज्ञता, अंतरी दाटत कृतार्थता, नेत्री वाहत अक्षरूपा, ते धवा उठती सहज बोल प्रभूचे, प्रिय पाशमज निष्काम भक्तींचे सहज वात्सल्य, श्रेष्ठी घरचे मी न विसरे कधी, श्रेष्ठी पत्नीचा हा हलवा, वात्सल्य भावे स्वादिष्ट बरवा, 56 भोगावरी गरवा, वाटे मज सर्वदा, लक्ष्मी वाससी श्रेष्ठची नात, भांदे राखी मम करात, अखंड सौभाग्य आशीर्वाद पावत, प्रसाद कंकण कुंकुवाचा, व या मधुर प्रसाद सेवेने जन्मजन्मांची पापांचे जळणे, प्रसाद प्रत्यक्षने घेणे, घडे श्रेष्ठांच्या घरी शुद्ध भाव शुद्धांतकरण, यास्तव ते व्यक्त जाण, अनंतर अव्यक्त राहून स्वीकारी नैवेद्य भक्तांच्या, घ्या हा प्रसाद सर्वांनी, अवघ्या चराचरांनी देता, ते असे सर्वांनी स्वीकारले, अति आदरे माधुर्य त्या प्रसादांचे कोण सांगू शके वाचे, स्वर्गी देव अमृतांचे स्वाद वाटती फिके, घेतला प्रसाद सर्वांनी परिपात्र, तसेच पूर्ण भरुणी पात्रासह कृष्ण लागून समर्पिले श्री आज्ञेने, पद्मशाली कुलोत्पन्न मार्कंडे गोत्री गुरुचरण, नामे भक्त श्री चरण वंदी येऊन मनोभावे, पावे प्रसाद तो स्वामी हस्ते, म्हणती करत नामस्मरणाते, करी काळ सार्थक ते पवित्र जीवन, कर्तव्य चरणी अनन्य भक्त याची मनी, सदा गुरुनाम वदेवानी, सदा संतुष्ट सहकीर्तनी, पावले प्रसाद गुरु हस्ते अनुभवली, जी गुरु कृपा निरूपी, श्री गुरु निरोपा सांगी, गुरु तत्वांचा सोपा, भावी जो तू जानसे, योग निद्रेत आम्ही माद्यांस, करीतो मानस संचार, सदर्शन न देवो या समयास, न हो विश्रांती भंग, कलियुगी श्री गुरुचरण, भक्त एक महान, उनंत योगी जाण, झाला श्री गुरु कृपे, तयास शंकर भट नमुनी, प्रार्थितो अति विनयिनी, ज्ञान गुरु तत्वाचे देऊनी, कृतकृत्य करी, महापुरुषा निर्गुण, जे निराकार परब्रह्म परात परन, जो आधी ईश्वर सांगती, श्री गुरुचरण प्रेमाने, खेळे तो स्वशक्ती सवे, तेची माया स्वभावे, विनोदार्थ तिच्या प्रभावे, आदी अध्यांत विश्वांचा, त्रिगुण रूप गुण शोभनी, गुणभिमानी, देवांनी ब्रह्मा हरी हरी नावांनी, रूपे धरिली शक्तिमाने, तेने विश्व संसार चालत असे साचार, माया वध जीव लाचार, गुंतत से वासना गुण, भ्रमे धरून मर्यादिस, गुंते अधिकची प्रयासी, देखोनी कळवळा ब्रह्मासी, सगुण रूप धरी गुरुचे, जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दैतोतत कल्पना विरक्त, सदा अध्यक्त बोधयुक्त, गुरुरूप धरी वत्सल्य तेने, तेची श्री गुरु दत्तात्रया नामे, प्रकटे श्री पिठापुर धामे, श्रीपाद वल्लभ नामे, भक्तो द्वारार्थ करी लीला, साकार तेची निराकारपणे, वर्तती लीला गुणे, तेवीच निराकार साकारपणे, श्रीपाद वल्लभ श्री रूपे, साकार निराकारातीत कल्पना, बांधू शकेना जेथे, जे मन वाचती जाण गुरु तत्व, तू सकल देव देवता, सकल तत्वे तत्वता, धरीची स्वरूपता, ते तू जाण गुरुतत्व, पंचकृते ईश्वरांची, उत्पत्ती स्थिती सहारांची, निग्रह अनुग्रहांची मूर्ती श्री गुरुरूप, एवं ईश्वरांची अनुग्रह शक्ती, तेची जाण गुरु श्रीमूर्ती, आगमा निगमांची खुंटे मती, तत्व ते विवराया, एकदा स्वामी सत्संग, भक्त बैसले असता त्यात, स्वयंस्वरूप सांगत श्रीपाद श्री वल्लभ, पशुस संस्कृत व्याकरणाचा प्रयास होई हास्यांचा, तेवी अश्रद्ध अभाविकांचा प्रयास व्यर्थ जाणावा, मी स्वार्था या तया मी पणे स्थिती, सकळ जीवांची जाणे, शरणांगतीपूर्वक सदाचरणे करिता मी संतोषता, ठेवीत प्रतिष्ठा कर्म मार्गांची, स्वतपे हरितो मलिनता त्याची, मानितो स्वकर्मचरणांची पूजा मी मुख्य सर्व देव देवता रूपाने, कुलधर्म कुलाचाराने मानी मी माझी अर्चने, जाहली आहती जैसे ज्याचे भाव बोल, तयो मिळे तैसे फल, मी अनंत चैतन्य केवल, तेने तत्काल फल सांगता, भक्ता कर्मा वाचून राहावे ना, म्हणून सत्कर्म कराना, दान समर्पणे त्यांना लाभेल श्रेय, जन्माचे साधन मार्गांची अडचणी, पीडिता दुष्ट शक्तीने दूर मी करी, मम तपोबलानी, अनंत जे सहजी स्मरता मज प्रकटितो, मी भावे स्मरता संतोषितो, मी तेने म्हणती स्मृतिगामी, स्मरण मात्रे संतुष्ट, ब्रीद माझे भक्त वत्सल, भक्त भेटीस्त उतावीळ, भक्त येता एक पाऊल, शत पावले मी जवळी, पापिनी जेवी नेत्रांसी, जेवी रक्षे मी भक्तांसी, निवारितो तयास्या संकटांसी, सहज प्रकृती ही मम, पुसेले मी श्रीपाद प्रभूंशी, सांगा विशेष सोमवल्लीसी, तत्काल स्वसंकल्प बलेसी, प्रकट विली ती त्यांनी, देऊन मज त्या प्रसादांशी, जो ठेविला मी पूजास्थानाशी, सांगती ती याच्या महात्म्यांशी, अतिविलक्षण जे असे हिमालयी मानस सरोवरी, श्रीशैल्य
महेंद्र सह्याद्रीगिरी बद्रीक्षत्री विंध्यागिरी सापडे ही कुठे कुठे सेवेने सिद्धी लाभती असाध्य रोग बरे होती संजीवनी देई तनशी ती चमक रात्री अमावस्येच्या या चाहून मांचाल ग्रामांशी पाताल ग्रामदैवत आशीर्वादासी पावेल ग्राम ख्यातीसी जीवन मुक्तता कारणे लीला तयाच्या अद्भुत बसेल संजीवन समाधीत येतील शोक देत घेत या मांचाल ग्रामाचा असो मम भक्त कोठेही मी सदैव तयांशी पायी पडता संकट लावलाही निवारीन मी मातेपरी योग दृष्टीने पाहता पिठापूर अप्राकृत सुवर्णमय सुंदर चैतन्य जो परातपर जोडीला नित्य त्या सवे देश वंश धर्मातील अथवा पंथ संप्रदाय योगातील असो कोणीही जो सत्यशील कृपादृष्टी मम तयावरी अतरंग त्या भक्ताला लाभेल स्थान दिव्य पिठापुराला पवित्र हिरण्यगर्भ आभाला मिरवी जे सर्व काळ मजसवे तयाचे राणे मजसव तयाचे खेळणे जन्म जन्मांतरी त्या सांभाळणे मजे घडेल लिहिलेस्तव ऐकत आर्य श्रीपाद वाणी देखती भविष्य नयने धन्य गुरु भक्तांची करणी वाणी लपे मौनात श्रीपाद कृपे जे अद्ददृष्ट जेने जीवाचा अपार कष्ट तत्काल होतो नष्ट अनन्य भजता तयाशी इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परम पूज्य गुरु मावली चरणांपस्त नमस्तु अध्याय 32 संपूर्णम अध्याय 33 श्री गणेशाय नमो नमः 32 संपूर्ण झाला आहे अध्याय 33 ओम जय जयाजी निगम मागमा सेव्या महायोगी जन ध्येया निज भक्त जन प्रिया दत्तात्रया जगद्गुरु अवतरुणी तू पिठापुरी श्रीपाद वल्लभ नामधारी वेदीसे चित्ते सारी आपल्या दिव्य लीलांनी कोणी आदी दैवी उपासनेने कोणी योग मार्गाने कोणी ज्ञान मार्गाने याची ती तव कृपा श्रीपाद वल्लभ परमेश्वर जे सर्व ज्ञानांचे आगर जे अनंत शक्ती भांडार स्वामी भक्त जनांचा विविध प्रकारांचे यज्ञ जाण स्वयं यज्ञ रूप असून सर्व प्रकारचे समर्पण करीती श्रीपाद स्वामी रहस्य जाणीती कर्मांचे तेवीच मंत्र तंत्रांचे सर्व समर्थ श्रीपाद प्रभूंचे प्रभुत्व सर्वत्र सर्व काळ आविष्कार विविध शक्तीचे प्रभू शक्तिमान नित्याचे विशेष आधीन प्रेम भक्तीचे निष्काम वात्सल्य भावनेने विचारिता शंकर भट सांगती भक्तराज श्री गुरुचरण त्याप्रती बहुजन्माच्या सुकृती तेने आवडी श्रीचरणी पहिल्या शंभूच्या दिव्य लीला तेने जन्मधन्य झाला नित्य कृपा प्रसाद अनुभवला दुर्लभ जो त्रैलोक्यांशी जन्मलो मी देव भक्त कुटुंबात सदा आर्थिक समस्या पीडित करून प्रयत्न आराधना बहुतन दिसे लाभ काही होती कुल देवता उपासना जरी भगवान श्री दत्तची खरी परी समस्या न होती दुरी पाहून सांगती लोक आराधी अन्य दैवता निवारेल ती संकटा नर ठरवून तसे झोपता आले स्वप्न विलक्षण दिसे कसाई एक अघोरी प्रेमे सांभाळणी शेळ्या जरी कापे रोज बलिस्त्व तरी न कळे क्रूर की करून हाती भयंकर कोयते रक्ताळला उग्र चेहरा पुरता मेघ गंभीर स्वरे मज म्हणता झालो भयभीत मी आराधिलेस जरी अन्य देवता तरी त्या रूपे मीच तत्वता मी न बदले नाम रूप बदलता जाणरे मी दत्त सोडीन मी तुझला त्या योगेन छायेला तू मम छाया तुला सोडू मी केवे सकल देवांचा मी अधिनायक कोट्यानुकोटी ब्रह्मांड चालक तेथीचा महासंकल्प पालक आदि पुरुष मी जो हिरण्य गर्भासी मती जी भगवंतांशी कांती दिली मी परमज्योती नित्य स्वयं प्रभू ब्रह्मा मी सुटेल सावज व्याघ्र मुखातून परी तू न सुटशील मम हातातून असाव्य छाव्य समान श्री दत्त भक्तांनी नु सिंह मी दत्त भक्त वाव रावे नित्य भय मुक्त राहावे होऊन युक्त छाव्या परी सर्वदा जातस कोठे पळून कोय त्याने या वधीन करील तव रक्षण त्रैलोक्यात नसे कोणी होऊन अत्यंत भयभीत तेने उठलो ओरडत कुटुंबी जय जन पुसत वार्ता मज स्वप्नीची केला वृत्तांत कथन आर्थिक समस्या दारुण फलकर्माचे असे गहन न जाणो कोणत्या जन्माचे येई प्रांत काळी हरिदास हाती चिपळा करी गायनास घेतले शिरी टोपल्यास तांदूळ व औदुंबर रोप मागे भिक्षा दररोज वाढल्या कन्या मी मूठभर करून तयाचा स्वीकार सांगत असे तो मजसी महाराज रात्री कसा याने वदले गुरुचरणास कोय त्याने त्या दत्त भक्तांच्या प्राणाने प्रवेश केला या औदुंबरा तळवटी नित्य श्री दत्त राहती भगवंत भगवंत भेटी असे या रोपात गोदावरी प्रांती पिठापूर प्रसिद्ध पाद योग क्षेत्र श्री दत्त अवतारे साचार श्रीपाद श्री वल्लभ नामे तेथील आराधित वृक्षांचे असे रोपटे साचे लागून आराधना
करिता सिद्ध कामना ऐकुनी तयाचे वचन आश्चर्य भ्रमला जाण म्हणुली तया लागून ऐकरे हरिदासा असे मीच गुरुचरण झाली न मम हत्या जाण दत्त भक्त मी पूर्ण दिसे कसाई स्वप्नात मने मज दरडावून कोयत्याने तुझ मारीन तब बोले हरिदास असून नको बोलू खुळ्यापरी असंख्य व्यक्ती तितके देखून या सर्वांशी भातुके कल्याण करी कौतुके श्री गुरुदत्त मावली त्रिकालदर्शी महाज्ञानी समर्थ करीती कृपादानी जेने शिष्ट संकटांनी न घाबरे सर्वता पचवी त्रिविध तापास राखी नित्य प्रसन्नतेस लिलेने तरी कर्मशयास ऐसे श्री दत्त कृपा श्री दत्त प्रभू करुणा घन स्वभक्ता प्राणशक्ती देऊन सोडविती घोर कष्टातून देती ते पुनर्जन्म कल्पतरू औदंबरू जे परमपिकीचे घर जेथे शमे दाह थोर भगवान नृसिंहाचा नखे हिरण्यकश्यपूच्या उदरासी नृसिंह विदीर्ण करी त्याशी आसुर रक्त अतिदाहासी शमिवेन अन्य कोणी घेता आश्रय औदुंबराचा शमे दाह नृसिंहाचा प्रभाव तेथे परंबिकाचा नित्य ताप हारक जेथे दिव्य ती दिव्य औदुंबर जेथे श्री दत्त तप तत्पर तेथे विश्व प्राणशक्तीचा थोर नित्यानुसंधानी तो रमे दत्तात्रय कृपाघन सूक्ष्म रूपे औदुंबरातून पूर्वी जीवनशक्ती भ्रमे अज्ञान जाणती हरिदसे दिल्या उंबरासी वाढविल मी प्रेम भक्तीशी दत्त पूजन परिक्रमेशी करीतसे त्या तळी नातेवाईक मम दूर देशी व्यापारी रेशमी कापडांचे मजवर असे प्रेम तयांचे मूल बाळ नसे तयांना आले ते मम घरी धन देऊन मज व्यापारी प्रेरिती श्री दत्त औदुंबरी अर्चती मजसव मनोभावे दत्त आराधना करीते औदुंबरी प्रदक्षिणा येता आपती संकट नाना निवारिती ती दत्त कृपे औदुंबर संकेत श्री दत्तांचा भावे भजता प्रत्यय त्यांचा लाभ इ अपर सौख्यांचा होई दत्त भक्तास व्यापार निमित्तांचे पिठापुरी आलो ब्राह्मण आर्याद्वारी तव देखिले त्या अवसरी श्रीपाद आजोबासह अंगणी झाड काट्यांचे श्रीपाद पाणी घालती नित्यांचे का प्रिय झाड काट्यांचे पुसती बापान्युलुरी वदती श्रीपाद त्यावर पूर्वजन्मांची ये विश्वावधानी जरी करीती मम निंदा परोपकारी आले या जन्मासी स्वयंभू श्री दत्ताचरी जरी अवतरले श्रीपाद रूपे तरी म्हणती देवद्रोह हा खरोखरी काटेरी होणे मत्सराने आपल्या कुलातील ते येती त्या अंगणात भोजन श्रेष्ठी घरचे त्यात नावडे कर्मकांडी म्हणून या आम्ही माता भगिनी सेवे प्रेमे भोजन श्रेष्ठींचे घ्यावे नसे मान्य तयांना स्वभावे बहिष्कृत कराते म्हणती मत्सर निंदेचे फल काटेरी वृक्ष होणे आले दारी न करीता अंतक्रिया करी आजोबांच्या आपल्या द्रवतेने दया घन करी प्रेम जल सिंचन येता बाहेर त्याशी पाहून नेत्र झाले कृतार्थ वाहती आनंदाशु नयनी दाटले रोमांच सर्व अंगांनी विनम्र भावे मस्तक चरणी ठेविले मी ते धवा प्रेमे भावे ते कुरवाळती उठ रे गुरुचरणा म्हणती पूर्वजन्माने आला समज प्रति श्रीपाद कृपामूर्ती जाणून कापड व्यापारी बांबनार्य मज विचारी सोनुल्यास्तव वस्त्रे बरी तुझ पासी हायत का दाविले वश्रमी तयांना श्रीपाद नेऊन गुरुचरणा सर्व येती वृक्ष समीप जाना सांगती कंटक वृक्षाते गुरुचरण पुत्र तव पूर्वजन्मांचा प्रभाव सज्जन निंदेंचा तेने जन्म कंटक वृक्षांचा करी श्रद्धा रहित श्राद्ध उर्वरित उत्कर्म याचे हातून घेऊन श्रद्धा भावे करून देता काय संमती आपण विचारिती श्रीपाद प्रेतात्मा विश्वावदनीचा मने हे घडता मी भाग्यांचा लाभ न या परतासाचे सोडवा या योनीतून श्रीपाद सांगती गुरुचरणास उपट या कंटक वृक्षास दहन करी विधीस अंती करीस नाही स्नोन तर करी भस्म धारण परम पवित्र जे जाण स्वयं चंद्रशेखर आपणास भस्म लिंपे सर्व अंगा शिव चिता भस्म आधारी जे सिद्ध भक्त योग्यांचे जरी पवित्री विभूती ती खरोखरी घडे सर्व शिवरूपता वानर सर्प गायीचे घडली जरी हत्या ज्याची करावी दहन क्रिया अन्नदानांची आवश्यकता श्रद्धेने न कळत हत्या घडता श्रद्धेने प्रायचित आचरिता पाप संस्कारे नासे पुरता मिळे प्राणा सद्गता आचरिता तसे श्रद्धेने श्रीपाद आज्ञेनुसार गुरुचरणाने सिद्धत्त प्रभू कृपेने झाली उत्तम गती कोणीही ऋणानुबंध धाविना कुत्रेही जवळ येईना साह्य मागण्या जन ध्यावे शकती शक्य नसल्यास मधुर वाणीने असमर्था व्यक्त करणे परंतु निष्ठुर होणे हे बरे नव्हे चैतन्य रूपे मी सर्व भूतात करिता भूताना अपमानित मीही तसेच त्याशी वागत जाना हे बरे तुम्ही कार्यपसारा जगतांचा कारण रूपे हा मायांचा मूल कारण अधिष्ठानांचा विचार सत्य ब्रह्मरूप जे सत्य ज्ञानांचे अधिष्ठान ते ब्रह्म मी महान सकल प्रियतेने जाण सचिदानंद मी स्वयं मम निर्विशेष सत्ता आधार ज्ञान ज्ञानता माझे
श्रीमुनी अवघी प्रियता अमर्याद अदय ब्रह्म ऐकून वचन श्रीपादांचे बापनार्य नेत्री आनंदृष्टाचे वाहते ते पुसती तयाचे हाताने श्रीपाद आजोबा तुम्ही ध्यानात सर्वदा मम असत धन्य जन्म तब होत सत्य हे त्रिवार नुसिंह अवतारी तव समान रूप धरेन यती होईन निज भक्तांशी उद्रेन घ्या भाक ही माझी बापानार्य पुसती श्रीपादांची शंका असे मम मानसी विचार काय तुझसी उत्तरती श्रीपाद बालक मी 10 वर्षांचा समाधान कसे तेथीचा करू प्रयत्न साचांचा विचारा तुम्ही सृष्टी स्तुती आणि लयाशी देव ब्रह्मा हरिहरांशी शारदा लक्ष्मी उमेशी आदी पराशक्ती समोरी काय असे तव थोरी वासवी कन्या खरोखरी भगिनी कशी तव बाप्पा नार्याच्या प्रश्नांची उत्तरती श्रीपाद त्याशी प्रत्यक्षास प्रमाणांची काय जरुरी सांगाना योग क्रियात योगे मी भूमेत सर्व समरस मी सृष्टी मायापती मी एक भगवंत चैतन्य ते विविध स्थिती अवस्थेत परिणामासी वशीभूत परिणाम कथा काल आधारभूत कालग्नी परिणाम चक्री आकाशीच्या ग्रह नक्षत्रातून कळत असे गतिती कालमान अत्री ऋषींना ते ज्ञान पतिव्रता अनुसया 3 स्थिती 3 देहांचे भूत भविष्यादी कालांचे घडे एकाच काली अनुभवांची त्रिमूर्ती रूप सृष्टीपूर्वी यांची स्थिती आदी पराशक्तीची ती महासंकल्प मम स्थिती पराशक्ती अभिर्भाव त्रिशक्तीचा अभिर्भाव महासंकल्प रूप त्या ठाव तोची हा श्री गुरुराव करी कल्याण जगतांचे संकल्प आणि सिद्धीच घडणे एकाची काळास मीची सर्व म्हणून त्यास बाधा नसे कदा काळी मी सर्व शक्तीचे आधार मी मूळ शक्तीचा आचार जीव मायातीत सार मी वेदशास्त्रांचे मायाशक्ती व महाशक्ती योग शक्तीने सफल होती श्री रूपा वासवी महाशक्ती पुरुष रूपा ती श्रीपाद श्री असे शक्ती रूपा पुरुष शक्तिमान रूप सामरसे अरूप रूप अर्धनानी नटेश्वर उपासना आदी परशक्तीची अथवा श्री गुरुदत्तांची तेथे त्रिमूर्ती त्रिशक्तीची असे अतुलनीता पराशक्तीसह सर्वदा अथता दत्तभक्त वरदा ब्रह्मानुसंधानी सदा मद्रूप ते कृत्य जोवरी जीवांसी वासना तोवरी तयास कष्ट नाना श्रीपाद कृपे कल्याण तयाना मिळता विवेक वैराग्य ज्ञान इत श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथसी स्वामी समर्थ अवतार धारक परम पूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तु अध्याय 33 संपूर्ण अध्याय 34 श्री गणेशाय नमो नमः ओम जय जय करुणाब्दे शुद्ध उद्धारे प्रसिद्धे सदा आनंदे ब्रह्मत्म बोधे घडो विनया अनंत ब्रह्मांडाची तू मावली धरून या कृपास्त सावली निज भक्तांशी प्रतिपाळी भाव भुकेली व माये जमे दत्त भक्तांचे मेळा राहुनी कुर्वपूर आगळा अनुभव सत्संग सोळा कुरु गड्डीस श्रीपाद संगे आज्ञावरून तयाचा जाती माचाल ग्राम दर्शनाचा वाटेवरी लीला श्रीपादांचा स्मृती सांगती एकमेका दीर्घकालीन ध्यानाने भावपूर्वक आराधनाने श्रद्धेने पवित्र मंत्र उच्चाराने दाटे पवित्र गंध सांगती श्री गुरुचरण पीठापूर श्री क्षेत्र महान होईल तेथे महासंस्थान महातपस्व्या श्री निमित्ताने तरंग विश्व कल्याणांचे 10 दिशांत तयांचे प्रस्तुपीठ होते अन्यायांचे जे का नडे पंडितांशी नदीसे वासनाधाशी जे भाविक भक्तांशी सदा प्राप्त संतुष्ट जाऊन दारिद्र्य दैत्यांचे प्रकट अधयानंद वैभवांचे दत्त भक्त संगतीचे असे महात्मे असो कोणतेही वर्ण याती नसो पंडित्व वेतुपती जे सरल स्वभाव शुद्ध चित्ती ते पावती श्रीपाद कृपा फिरता व्यापारास गेलो जगन्नाथपुरी धामास जगन्नाथपुरी मूर्तीत श्रीपाद प्रभू सध्या समयास पाहिले सहकार्यास इष्ट देवता रूपाने देती श्रीपाद दर्शने सेवीची श्रीपाद रूपसने एकत्व दावणे मौन बंदे 108 शिष्यांसह दंडी स्वामी यात्रेस्तव आले पुरा धामी चरणी मस्तक ठेवून नमी रीती असे आमुची तव नमल तेथे होई वाचा दंडी स्वामीची जाई परमाचार्य सर्वांना घडे त्या समयांशी गडबडले या प्रकारे स्वामीसह शिष्य सारे न कळे कोण्या प्रकारे होईल माझा पूर्वव्रत जाणून ती व्याकुळता आम्ही श्रीपाद प्रभू प्रार्थता पूर्वव्रत त्या वाचा येता बोलती शिष्य कृतकाने श्रीपाद रूपा शूद्र मांत्रिकी जरी शिष्य त्याचे तुम्हा परी शूद्रांची न चाले थोरी दंडी गुरुस्वामी समोरी दंडी स्वामी आमचे समर्थ श्रीपादास्व करून शशार्थ करतील पराभूत यथार्थ विजय पत्र घेतील ते जाऊ आम्ही पिठापुरी करून भजती खरोखरी रूप तयाचे परोपरी दाऊ साऱ्या जगताला शरण जो अनन्य भावे श्रीपाद
श्रीपाद प्रभूने त्या रक्षावे करीते श्रीपादांची आगवे होणे न येणे समयांचे. काही दिवसानंतर दंडी स्वामी येती पीठापूर धामी स्वर्गतार्थ रती नामी योजिते काही जण. शोभायात्रा रथातून मिरवीत कुकुटेश्वरादी दर्शन घेऊन स्वयंभू दत्त भगवान वदती दंडी स्वामी स्वसंकल्प शक्तीने कुकुम विभूती प्रकटविने सिद्ध समार्थ दीपविने आरंभती दंडस्वामी वाघने अनुच्युत जरी स्वामींचे परिमान राखणे. आश्रमांचे उच्चित जाणून श्रीपादांचे साष्टांग नमन तयाशी प्रापणारी राजू शर्मा जाणून सनातन गृहस्थ धर्मा वदती दंडी परी श्रेष्ठी वर्मा. निषेधती स्वजातीत दंभ कृत्यासी समर्थन न देती स्वजातीतून अप्त प्रभू परिवार मानून समर्थिती तयांना बाल श्रीपादा औदुंबर तळी विश्रांती सहज सकाळी बघून प्रसन्न मूर्ती सावळी श्रेष्ठ आनंदले आजोबा आणि पिता बाललीला अवलोकिता पाहते दही भात खाता कृष्णापरी बाल श्रीपाद वेद घोष करी म्हणती स्वयं त्यांच्या सवे म्हणती वेद घोषे पवित्रता ती दाटे त्या परसरा. स्वयंबी श्री दत्त मूर्ती मुखाशी दैभाशी ते दिसतापुशी पुजारी पुन्हा पुन्हा तशी येती ती आपोआप अद्भुत लीला श्रीपादांची शिष्यासह दंडी स्वामीची वाट सरेना चालतीचे राहिले तरी त्या होते जे तिचे तेथे ते थकले अंती सर्व ते दंड कमुंडल तुटे हतप्रभ दंडी स्वामी होईल शरीर पीडा दारुण जाणले श्रीपाद रूपे अनर्थ विरोध टाळून निघावे कवने परी ऐशा चिंतित ते असा पीठापुराचा अंबाना गारोडी येता श्रीपाद म्हणती आता द्या यसी भोजन थांबू द्या वेद पठन द्या भुकेल्यांशी अन्न होता तयाची तृप्तपूर्ण सांगती तया लागे. जा कुकुटेश्वर मंदिरा घेऊन जलपात्र करा सांग भूमातेस जरा शांत राही ये समय. श्री दत्त अवतारा जे निदती महापापी ते दुर्मती तयाची पिशाच गती थांबविली मे करुणावशे सांगितले चित्रगुप्ता तसे परिहार पापांचा हो तसे शोधिले उपाय जराशे तयाचे कल्याणार्थ उत्सुक जे मम दर्शनासी जल हे प्रोक्ष तयाशी असतात व समंतिसी लाभे मम दर्शन अभया सुभयाच्या घरी दे दई भात प्रसाद जरी गरीबहीन जाती तरी प्रिय ते मम भक्त कळवळा भक्तांचा प्रभूंशी दांभिका ते उग्रतेसी बोलती. दंडी स्वामी कैसे तपस्या केली तर करुण तप महान केले न दमन हे केवळ मूर्खपण मिरवता गुरु शिष्य आराधिता ज्या श्री दत्तांशी तोची श्रीपाद वल्लभ रूपेशी अवतरले भक्त उद्धरांशी न जाणता महामूर्ख काय तुमची सत्ता असे विश्व जेने चढत असे तया सामोरी हे पिसे टिखले हो कुठवरी महापाप केले देवदूषणांचे तेने शतवर्ष पिशाचांचे ऐसे म्हणणे चित्रगुप्तांचे रद्द करिता करुणेने जन्मा मानव योनीत परी नीच जातीत पाप परिहार या शिक्षेत अल्प केला तुम्हासी श्रीपाद वल्लभ महाअग्नी समान न खेळा समजूनहीन घडता महाप्रमाद जाण सोडविना अनन्य कोणी मोक्ष म्हणजे शय मोहाचा नव्हे तार्किक वाचक बोलाचा योग्यता जाणून जीवाचा घडवितो उदारमे अनन्य जो शरण मजसी चुकेना स्वयं स्वरूपानुदानसी तया मी तत्कालाशी करी तसे सुखरूप निर्गुण निराकार वा सगुण साकार बंधन वा मोक्षसार व्यवहार हा भेदांचा असंख्य ब्रह्मांड घडामोडी घडवे मम माया घडो घडी जयास माझीच आवडे यावे तेने अवश्य तयाचे मम पदी राहणे ना वा पुनरपी जन्म घेणे हे मजसी ठरवेना. विश्व सूत्रधार मी तोच मी साकार रूपात तुम्हासाठी अवतरित सदा तुम्हा अवलोकित असो जरी कसाही लोक कल्याणार्थ योग शक्ती जरी करू पाहता भक्ती सांडून दंभ अहचित्ती सेवावे भूत मात्राचे असावी दिनांची करुणा साह्य करावे असह्यांना सर्व रूपे माझीच पाहना सांगण्या उतरलो. सत्य मूळ सर्व धर्मांचे मम संकल्प विना सृष्टीचे काही न चले अन्याचे मीच सर्व म्हणून हे दंडी स्वामींनी घातले लोटांगण श्रीचरणी राई हिमालयी तपाचरणी नको शिष्य संभार बंधन अथवा मोक्षाने काय सृष्टींचे उणे ती यथावात चालणे घ्या नीट समजावून गर्धभे स्थाविता उंट रूपासी वा उंट गर्धभ गायनासी बदल न यथार्थ स्थितीसी सावध वा विवेकी हो ऐसा संवाद करीत श्री गुरुचरणाने शंकरभट येती मांचाल ग्रामात असे स्मरणी आनंदे सूक्ष्मपण कार्यकारी विष कालावे अंतरी ऐसा दम्मांची थोरी नासे श्रीपादानुग्रह इत श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तु. अध्याय 34 संपूर्ण. तर मित्रांनो या व्हिडिओच्या द्वारे आपण 3 अध्याय ऐकले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे श्री वल्लभ चरित्रमधले अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.